आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत खाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या या भागात मी तुमचं सगळ्यांचं अतिशय उत्साहाने स्वागत करतोय। उत्साह म्हणजे प्रचंड उत्साह आहे। मला आज अतिशय आनंद झालेला आहे। म्हणजे मला असं वाटतं की मी शोध वगैरे काही लावलाय की काय, म्हणजे मला नोबेल मिळायला हरकत नाही, म्हणजे न्यूटन बिटनच्या नंतर मीच असा मला एक संशय लागलेला आहे। आता हे सगळं का बोलतोय तुम्हाला सांगतो, म्हणजे आपण खातो बरोबर, आपण खातो, आपण व्यायाम करत नाही, मग आपण जाड होतो, तर त्याच्यावर मला काहीतरी सापडलं आहे असं मला एक संशय लागलेला आहे। झालं काय, काल रात्री मी झोपलो होतो, झोपेत मला घाम आल्यानंतर मी असा विचार केला की घाम का आला, तर मला स्वप्न पडलं होतं की मी खूप लांबवर पळत चाललेलो आहे, हे मला स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात मला घाम आला, याचा अर्थ मी स्वप्नात व्यायाम केला की काय, हा मुद्दा आहे ना। लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला स्वप्न पडतं आपण जिन्यावरून पाय घसरून खाली पडतोय किंवा विमानातून आपण उडी मारतोय, तसं मला स्वप्न पडलं होतं आणि ते स्वप्न पडल्यानंतर मला घाम आला, याचा अर्थ मी व्यायाम केला, बरोबर की नाही। म्हणजे मी झोपलो सुद्धा, विश्रांती पण घेतली आणि ॲट द सेम टाईम मी व्यायाम केला आणि त्या व्यायाम केल्यामुळे मला घाम आला आणि माझ्या कॅलरीजसुद्धा जळल्या। आता हे मला प्रूव्ह करायला लागेल, यु नो, असं जरा विचित्र आहे पण मला प्रूव्ह करायला लागेल। न्यूटनला केवढी वर्ष लागली, मला सुद्धा काही वर्ष लागतील, पण हे जेव्हा मी प्रूव्ह करीन ना तेव्हा मी परत तुम्हाला भेटायला येईन। पण तत्पूर्वी खाण्याचं माझं चालूच राहिला, कारण आता मला हे सापडलं आहे ना, मार्ग सापडला आहे, खाणं चालूच ठेवणार। माझी एक मैत्रीण इथे आलेली आहे मला वेगवेगळे पदार्थ दाखवायला, आपण या मैत्रिणीची ओळख करून घेऊया। नमस्कार। नमस्कार, काय तुझं नाव मला सांग? माझं नाव रचना राजन सुळे आणि मी आता 2D ॲनिमेटर आहे। बरं, 2D ॲनिमेटर म्हणजे एक्झॅक्ट काय, म्हणजे आता कॉमन माणसाला हे माहीत नाही आहे की ऑफ द स्क्रीन किंवा बॅकड्रॉपला काय काय कामं चालतात? बॅकड्रॉपला ग्राफिक्स असतं, ग्राफिक्स नंतर स्टेप येते की तुमच्या एडिटिंगची, की तुम्ही कुठला तुम्हाला आता एक माणूस आहे तर तो हलवायचा आहे, तर एक स्टील इमेज दिली जाते, मग त्याच्यातून तुम्ही तो माणूस कसा कट करताय आणि तो कसा मूव्ह होतोय, तर त्याच ठिकाणी त्या माणसाच्या मागची जी जागा आहे ती आपल्याला भरून काढावी लागते, मग हे काम असतं। पण हे काम आता आपण बोललो की चला हे झालं एवढंच आहे ना, तो माणूस चालला, पण त्याच्या मागे जी बाहेर क्लिनिंग आहे, म्हणजे बॅकग्राऊंडला जी क्लिनिंग करावी लागते बॅकग्राऊंड प्लेटला, ती आम्हाला करावी लागते। मग ही आमची मेहनत प्रत्येकालाच कळते असं नसतं। नाही, म्हणूनच मी म्हटलं की बऱ्याच वेळा आता नाटकात सुद्धा आम्ही जे फ्रंटवर काम करतो तेच कलाकार मंडळी लोकांना दिसत असतात, पण 6 माणसांचं जेव्हा नाटक असतं तेव्हा त्याच्या मागे जवळजवळ 20 माणसं काम करत असतात, तर ह्या 20 माणसांचं काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, म्हणूनच तुझंही काम महत्त्वाचं आहे। पण हे शिकलीस कुठे तू? मी मॅक युनिव्हर्सिटीमधून 3 सॉफ्टवेअर केलेले, एक आफ्टर इफेक्ट्स, फ्युजन आणि FCP। वा, हे थोडंसं मेहनतीचं काम आहे, डोक्याचं काम आहे। हां, पेशन्स, मेन पेशन्सची गरज आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझे डोळे, बरोबर आहे। आता ह्या डोळ्याने तू खूप काम करतेस, कॉम्प्युटरवर तू काम करतेस, तर डोळ्याने खूप काम करतेस, मग डोळ्याची काळजी कशी घेतेस? 1-1, 2-2 तासांनी थोडं डोळ्याचे एक्सरसाइज, जसं वरतून खालती करणं किंवा मानेची एक्सरसाइज, डोळे बंद करून थोडं काकडी वगैरे ठेवून तेवढा मी रिलॅक्स करते। ओके, म्हणजे काय आपल्याकडे बरीच तुमच्यासारखी खूप गँग आहे की हो, असं काम करणारे खूप लोक आहेत। प्रत्येक क्षेत्रात काही ना काहीतरी अडीअडचणी असतातच। फ्रँकली स्पीकिंग, आता म्हणजे मी दिवाळीचा आता सीझन आहे, तर मी दिवाळीच्या पणत्या करते आणि अशा म्हणजे बाजारात मिळतात ना तशा नाही, माझे कलर्स युनिक असतात आणि माझ्या प्रत्येक पणतीमध्ये मी स्टोन वर्क आणि मण्यांचं वर्क वगैरे बऱ्याच असतं, सो ते करून मी म्हणजे थँक्यू। तर मी म्हणजे दरवर्षी कशी करायची, गेल्या 5-6 वर्षापासून मी बनवायची आणि माझ्या मित्रमैत्रिणींना द्यायची। तर मग एकदा मी जिथून मॅकचा कोर्स केला तिथून माझ्या एका फ्रेंडनी सांगितलं, मला सजेस्ट केलं की तुझं कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे,
तर तू सेल कर, ट्राय कर ना. तर मी फर्स्ट टाईम त्याला विचारलं की ठीक आहे, कोण तुझ्याकडे आहे का ओळखीचं. तर तो बोला की माझी आई रिटायर होती आहे, तर माझ्या आईला त्या नर्स आहेत, तर त्यांना त्यांच्या बॉसला, डॉक्टरांना आणि कलिग्सला गिफ्ट करायचे आहेत, तर तू बनवशील द्यायला का? आवडेल. हां, द्यायला आवडेल. तू बनवशील का? मी तुझी काय रेट असेल ते देईन. तर मग त्यांनी त्यावेळेला फर्स्ट टाईम मला एक 100 पंट्या दिलेल्या ऑर्डर. तर आणि हे त्यांनी मला दिवाळीच्या 1 ते 1.5 आठवडा आधी दिलं. बापरे, म्हणजे अगदीच काट्यावर सांगितलं. हो, एकदम moment. लास्ट मोमेंटला दिलं. त्याच्यानंतर मी आणि माझ्या आईची खूप मेहनत होती, माझा खूप सपोर्ट होता. कलरिंग नीट झाली पाहिजे, हा कलर इकडे आहे तो ह्या पोर्शनला आहे तो त्याच पोर्शनला आला आणि पाहिजे. त्यात तुझी फर्स्ट असाइनमेंट होती, त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. राईट. तर मग मी ते केलं आणि मग नंतर सगळं झालं. आणि त्यावेळेला खरी गोष्ट आहे की माझा पाठीचा मणका खरंच खूप दुखत होता. कारण ऑब्व्हियसली जेव्हा जास्ती स्टोन वर्क येतं आणि खूप बारीक असतं ना, त्यावेळेला आपल्याला कळतं की काय मेहनत आहे त्याच्यामध्ये. कॉन्सन्ट्रेशनला फार ते, आणि त्यात खूप वेळ. आणि 1.5 महिना आधी सांगितलं तुला 100 पंट्या बनवणं हे अवघडच आहे की. 1.5 महिना नाही, 1.5 आठवडा. 1.5 आठवड्यामध्ये मी सगळं केलं. बापरे. तर मग ते झाल्यावर आता म्हटलं अशाच पंट्या कशा देणार, मातीच्या पंट्या आहेत. तर मी मम्मीला सांगितलं एक काम कर, चांगला रॅपिंग पेपर आण, मग आपण गिफ्ट कसं रॅप करतो तसं प्रत्येक पंटीला रॅप केलं आणि त्याला फायनल दिला. आणि त्याला फायनल एवढं आवडलं, तो म्हणाला. आता ह्या वर्षी पण तो बोलतोय की ठीक आहे. मी त्याला सांगितलं बघ असेल कोणाचं तर मला सांग. आता सध्या माझं पंट्यांचं पण काम चालू आहे साईड बाय साईड. व्हेरी गुड. पण म्हणजे थोडक्यात तुझं सर्व दिशेने तुला जेवढं काय काय वेगवेगळं करता येतं ते सगळं तुझं चालू ठेवलेलं आहेस तू. पंट्या तुला जमतात तर पंट्या आता बनवायला लागलेली आहेस. त्यानंतर तुझं ऑलरेडी 3D 2D जे आहे ते चालू आहे. अजून तुझे काय आहेत आवडीनिवडी? ह्या सगळ्या आवडीनिवडी आता आपण किचनकडे जायचंय, कारण तुझ्या हातचे मला काही पदार्थ खायचे. ते कसे होणार आहेत मला माहिती नाही, पण चांगले होतील अशी मला आशा आहे. पण किचनकडे जाऊ, पण तत्पूर्वी तू ऑफिस मधून आलीस, जरा 2 घोट चहा घे. मी थोडंसं हे पण नाही घेत. चहा घेतच नाहीस तू? नाही घेत, अजिबात घेत नाही. लहानपणापासून नाही. बरं, मग केळं वगैरे काही खायचं का? हे सगळं खरं आहे. तुला वाटेल खोटे. केळं आहे, सफरचंद आहे, सीताफळ हे माझ्या आवडीचं आहे. खा. रचना आमच्या किचन मध्ये आलेली आहे. रचना, तू पहिल्यांदा काय करणार आहेस? पहिल्या पदार्थाचं नाव आहे पायनॅपल चॉप्सी. पायनॅपल चॉप्सी. हे कोणी शिकवलं म्हणायचं? हे असं मी घरी करताच मी स्वतःच इन्व्हेंट केलं असं म्हणाल. बरं, पहिल्यांदा जेव्हा केलं तेव्हा कोणी खाल्लं? तेव्हा मी आणि माझ्या मम्मीने खाल्लं. बरी आहे का मम्मी? तब्येत वगैरे? ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? नूडल्स, हे कॉर्न्स, पायनॅपल चॉप केलेले, गूळ आहे, बटर आहे आणि हे चिली फ्लेक्स आहे. साहित्य बघलेलं आहे. आता जाऊया कृतीकडे. काय थोडक्यात साहित्य आहे? हो. ओके, पहिल्यांदा काय करायचं मला सांग. इथे आपण पॅन तापत ठेवलेलं आहे. हां, त्याच्यावर हे बटर घालायचं आहे. घाला 3-4 क्यूब्स. त्याच्यानंतर हे बटर मेल्ट झाल्यावर त्याच्यात पायनॅपल टाकायचं, गूळ टाकायचा आणि चिली फ्लेक्स टाकायचे. हे साधारणपणे किती वेळा केलेस आजपर्यंत? 2-3 वेळा गेले. घालू? घाला. किती घाला? सगळे घाला. बरं, आता पंट्या तर झाल्या. पंट्या झाल्या, तुझं 2D एनिमेशन झालं. अजून काय काय आवडतं तुला? कुकिंग आवडते. कुकिंग आवडते? हो. बर. म्हणजे प्रत्यक्ष कुक करायला आवडतं का काय? कसं? आता काय गूळ ना? हां, गूळ हा पूर्णपणे वितळेपर्यंत आपण करून घ्यायचा आहे. बर. चिली फ्लेक्स बस. चिली फ्लेक्स मध्ये तुला काय काय आवडतं? स्पोर्ट्स मध्ये मी खो खो खेळायची. इथे शाळा कुठली? महात्मा ज्योतिबा फुले कन्या शाळा, ॲशलेन. बर. मस्त वाज आलाय. हा जवळ खडक आहे, तो वितळेपर्यंत उद्या येईल. आपण दुसरा बर्फ घालूया, बारीक खडे घालूया. हो, चालेल. हा खडा मी काढून टाकतो. हे चिली फ्लेक्स फक्त एवढेच घालायचे, म्हणजे जर कोणाला तिखट हवं असेल फ्लेवर तर. नाही तर पायनॅपल, जर मुलं खाणार असेल तर चिली फ्लेक्स थोडे कमी टाकावेत. बर. आपल्या घरी कोण येणार आहे? हां, त्याच्यावर डिपेंड करतं की आपण चिली फ्लेक्स किती घालावेत. ओके. आता काय घालायचं आपण त्यात? आता काही नाही, आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. ओके. त्याचं एक छोटीशी पेस्ट बनवायची आहे आपल्याला.
खूप आवाज केले ना की आजूबाजूला वाटतं सॉलिड काम चाललंय काहीतरी. हो. आणि घरातली गृहिणी प्रचंड काम करते आणि भांड्यांचे वगैरे आवाज यायला लागले ना की समजायचं काहीतरी बिनसलंय. हा बरोबर आहे ना? हो. त्याची कन्सिस्टन्सी बघून घ्यायची की त्याच्यात पाणी टाकायला पाहिजे की नाही. एकदम घट्ट झालं असेल तर पाणी टाकावं, नाही तर नाही टाकायचं. बघ थोडंसं टाकावं लागेल. घालू? हां. किती बघ? बस बस बस. परत एकदा फिरवायला लागेल. हां. लक्षात ठेवा, मिक्सर एका वेगाने फिरायला लागला ना की समजायचं की ओके आहे सगळं. नाही 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 असं होतं ते काम चालू आहे. आता काय करायचं याचं? आता डिशमध्ये घ्यायचं आणि डिशवर हा सॉस आहे, पायनॅपल सॉस झालेला आहे. हा डिशमध्ये पायनॅपल सॉस टाकायचा, नूडल्स टाकायचे, परत पायनॅपल सॉस टाकायचा, परत नूडल्स टाकायचे, असे 3 लेयर्स बनवून घ्यायचे. बरं, हे घालू याच्यात? थोडंसं घाला. नूडल्स पहिलेच उकळवून ठेवलेले असतात, कारण मग आपल्याला असं पसरवायचं असतं ना, ते मग ते गरम असतात, ते हात भाजतात, म्हणून नूडल्स पहिलेच उकळवून घ्यायचे. हां, म्हणजे नंतर प्रॉब्लेम नको व्हायला. हां. आणि वरून हे कॉर्न टाकायचे थोडेसे असे. हे किती लेअर करायचे असं? असं 3 लेअर करायचे. असं स्प्रेड करून घ्यायचं. आणि हे कुठे घालायचे? हे याच्यावरून घालायचे. ओके ओके. लास्ट लेअर ना? हां. आता नूडल्सचा आपला हा शेवटचा लेअर आहे. आता आपण कॉर्न्स टाकलेले आहेत. ज्यांना गोडूस पदार्थ आवडतात त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. हो, बेस्ट आहे. आणि हे मिल्स टाईप सुद्धा आहे. हो हो. म्हणजे आपण नूडल्स म्हणजे आपण कसं तिखटच खातो. हो, नूडल्स आपण तिखटच खातो, पण ज्यांना स्वीट पण खायचं असतं, नूडल्स पण खायचं असतं, आणि आपण गार्निशिंगसाठी असं ठेवू शकतो. क्या बात आहे. फर्स्ट क्लास झालं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पायनॅपल चॉप्स हे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेले नूडल्स, वाफवलेले मक्याचे दाणे, अननसाचे तुकडे, गूळ, बटर आणि चिली फ्लेक्स. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये अननसाचे तुकडे, गूळ आणि चिली फ्लेक्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण मिक्सर मध्ये वाटून त्याचा सॉस तयार करावा. एका प्लेट मध्ये हा पायनॅपल सॉस घालून त्यावर वाफवलेल्या नूडल्स आणि मक्याचे दाणे घालावे. असे 2 लेयर्स देऊन डिश सर्व्ह करावी. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. रचना, पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आहे पनीर मलाई कबाब. पनीर मलाई कबाब. ही कोणी शिकवली तुला? ही पण मी एकदा दही बरोबर काहीतरी खेळत होती, त्यावेळेला मी किती दिसतो त्यावेळी? 2-3 वर्षापूर्वी. 2-3 वर्षापूर्वी म्हणजे आत्ताच की? हो. त्यावेळेला मी चिकन बरोबर केलेली, पण आता मी पनीर बरोबर केली. ओके, म्हणजे आज पहिल्यांदा करतेस? नाही, पनीर ट्राय केलंय, पण फर्स्ट टाइम जेव्हा ट्राय केलं तेव्हा चिकन बरोबर केलेली. ठीक आहे, म्हणजे आज पहिलं नाहीये ना? नाही नक्की. ओके, साहित्य सांगतेस मला? हे दही, पनीर, काजू पावडर, बदाम पावडर, आलं लसूणची पेस्ट, फ्रेश क्रीम, मीठ आणि काळी मिरी पावडर. ओके, साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि गंमत म्हणजे तेल तापलंय. खूप कालच ठेवलं होतं तापत, तेव्हा आत्ता तापलंय ते. ओके, आता काय करायचं? हे तेल आपण तापत ठेवलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पहिले पनीरचे पीसेस शॅलो फ्राय करून घ्यायचे. ओके, पण हे समजा मला डीप फ्राय करायचं असेल तर चालेल का? ते डीप फ्राय करायचं असेल तरी चालू शकतं, पण डीप फ्राय केलं तर मग तुम्ही, कारण काही लोकांना हेल्थ कॉन्शियस असतात, मग त्यांना तेल जास्ती नको असतं. मग अशा वेळेला आपण काय करायचं, डीप फ्राय करून घेतल्यावर टिश्यू पेपरवर किंवा साध्या आपल्या वर्तमान पेपरवर ते पीस काढून घ्यायचे, म्हणजे जे म्हणजे जास्ती तेल असतं ते निघून जातं. बरोबर, बस पुरे. हो. आम्ही हे काय विश्रांतीच्या काळात आम्ही फक्त म्हणालेच विश्रांती घेतलेली आहे. आमचं हे व्यवस्थित आपलं झालेलं आहे. व्यवस्थित आम्ही फ्राय करून घेतलेलं आहे. आता मॅरिनेशनची तयारी. आता मॅरिनेशन मध्ये आपण काजू पावडर घ्यायची. काजू पावडर आणि बदाम पावडर हे एक चांगल्या फ्लेवरसाठी असतं.
त्याच्यामध्ये हे काय? फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम टाकायचं. फ्रेश क्रीम म्हणजे आपला मलाई कबाब आहे ना, मग त्याच्यासाठी हे फ्रेश क्रीम ऐवजी तुम्ही घरचं दुधावरची साय ही सुद्धा वापरू शकता. ओके. पण हल्ली प्रॉब्लेम असा असतो की दुधावर सायच येत नाही. काय करू, कसं करू? मग अशा वेळेला आपण फ्रेश क्रीम आपण घेऊ शकतो. हे काय घालतेस तू? हे दही घालते मी. दही तेवढं घालायचं की जेवढं आपण फ्रेश क्रीम घातले, किंवा त्याच्यापेक्षा 1 चमचा जास्ती सुद्धा दही चालू शकतं, कारण 2 पावडर आहेत त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. आता काळी मिरी पावडर आणि मीठ. काळी मिरी पावडर आपण माणसाच्या ह्याच्यानुसार घालू शकतो. जर एखाद्या माणसाला खूप स्पायसी पाहिजे असेल तर जास्ती घालू शकतो, तब्येतीनुसार. हां. ओके, झालं. हो. आता चवीपुरतं मीठ आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. ह्याची कन्सिस्टन्सी बरोबर झालेली आहे. ओके ओके. आता हे मॅरिनेशन करायचं ना ह्याच्यात? हां. आता हे पनीरचे पीसेस ह्याच्यात मॅरिनेट करायचे. प्रोसेस जरा मोठा आहे, पण अंतिम जे सत्य आहे, अंतिम सत्य म्हणजे अंतिम जो पदार्थ आहे तो चांगला होईल. कारण सगळे महागाचे पदार्थ आहेत. बदाम चुरा, हे चुरा, तो चुरा, सगळे महागाचे पदार्थ वापरतात आपण. हे आपल्याला किती वेळ ठेवायला लागेल? हे आपल्याला एक 15-20 मिनटं ठेवून द्यायचं मॅरिनेट करून, कारण ते सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून 15-20 मिनटं ठेवून द्यायचं. ओके. 15-20 मिनटं मॅरिनेशनला लागणार आहेत. तोपर्यंत काय करायचं असा मला प्रश्न पडलेला आहे. ॲक्च्युली झाली 15 मिनटं झालेली आहेत. आता काय करायचं? आता आपण हे मॅरिनेट केलेलं पनीर आहे हे परत शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, कारण त्याच्यात आलं लसूण आहे आणि ते कच्चं आहे, त्याच्यामुळे आपण फ्राय परत करून घ्यायचं आहे. हलवताना एकदम व्यवस्थित प्रकारे हलवायचं, कारण पनीरचे पीसेस सॉफ्ट असतात त्यामुळे परत ते तुटण्याची वगैरे शक्यता असते. तुकडा पडता कामा नाही त्याचा. हां, फर्स्ट क्लास. आणि हे आता कसं खायचं? हे आपण काही जण स्पूननी खातात, काही जण फोकनी खातात, किंवा काही जण जर तुम्ही आता मोठ्या हॉटेल्समध्ये गेलात तर काही जण टूथपिकनी खातात. तर तुम्हाला जसं पाहिजे जसं झेपेल तसं तुम्ही खाऊ शकता. मला असं वाटतं की टूथपिकने तुम्हाला बाकीचं बाजूचं मटेरियल खायला नाही मिळणार. मटेरियल तुम्हाला टूथपिकने खाता येणार नाही, खूप वेळ जाईल त्यात. हे शेवटी तुम्हाला हॉटेलला बाहेर काढतील. हां, तर तसं करू नका. तुम्ही चमचा, काटा चमचा इथपर्यंत या, टूथपिक वगैरे नको. झालं ना? रेडी ना? हो. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीर मलाई कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दही, पनीर, काजू पावडर, बदाम पावडर, आलं लसूण पेस्ट, फ्रेश क्रीम, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये काजू पावडर घेऊन त्यामध्ये बदाम पावडर, फ्रेश क्रीम, आलं लसूण पेस्ट, दही, काळी मिरी पूड आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं. त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून ते 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट करून घ्यावे. हे मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करून डिश सर्व्ह करावी. रचनाचे 2 पदार्थ तयार झालेले आहेत आणि मी अतिशय धीटपणे ते खाऊन बघणार आहे, कारण ते बनवताना तिच्यात जो कॉन्फिडन्स मला दिसला त्याच्यावरूनच मला कळलं की हे पदार्थ अप्रतिम होणार. रचना, खाऊन बघ, तू घाबरू नको. व्हेरी गुड. दोन्ही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत, मस्त झालेले आहेत. धन्यवाद. मंडळी, तुमच्यापैकी असे कोणाला काही वेगळे पदार्थ बनवता येत असतील, कारण माझं हे काम आहे. म्हणजे अर्जुनाने कसं असं नेम धरून पोपटाचा डोळा फोडला होता, त्याचं तुम्हाला कौतुक आहे. द्रोणाचार्यांकडून त्यांनी सगळी धनुर्विद्या शिकत घेतली, त्या एकलव्याचं कौतुक आहे. पण माझं कौतुक नाही आहे तुम्हाला. मी इतकी वर्ष तुम्हाला छान छान वेगवेगळे पदार्थ दाखवतोय. माझं कौतुक असायला पाहिजे ना. हे कौतुक म्हणजे कौतुक करू नका, फक्त वेगवेगळे पदार्थ पाठवा. पण पदार्थ पाठवण्याचे जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हाला पत्ता लिहून घ्यायला लागेल. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि रचना, थँक्स अ लॉट, वेळात वेळ काढून आलीस. आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे, रचनाने मगाशी जे सुरुवातीला जे सांगितलं होतं ना, पणत्या, ह्या तिच्या पणत्या आहेत आणि तिने किती प्रेमाने आणि छान बनवले आहेत बघा. त्याचं कलर कॉम्बिनेशन अतिशय
उत्कृष्ट आहे. आणि रचना, तुझ्या डोक्यातल्या अजून काही कल्पना असतीलच डेफिनेटली. आता कसं आहे, तुझं जे वय आहे ना, ते मी हे सुद्धा करणार, मी ते सुद्धा करणार, मी ते सुद्धा करणार, सगळे आपले ऑप्शन्स ओपन पाहिजेत आयुष्यात. तसं त्याप्रमाणे तू सगळं करतेस, विच इज व्हेरी गुड. आणि तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी, पुढच्या वाटचालीसाठी माझ्या खूप मनापासून शुभेच्छा. छान यश मिळू दे आणि लवकरात लवकर उत्तम मोठी हो. ओके, धन्यवाद. आणि रसिको, ह्याच्यातली एक मी ढापणार आहे न सांगता तिला, हे इट गोज विदाऊट सेईंग, इट गोज विदाऊट सेईंग. पण आता दिवाळीसुद्धा जवळ झालेली, तुम्हाला जर काही अशा पंट्या बिंट्या पाहिजे असेल तर रचनाला सांगा. अर्थात माझ्या थ्रूच जावं लागेल तुम्हाला, तसं डायरेक्ट जाता येणार नाही. ओके, गमतीचा भाग सोडून द्या. पण प्रत्येकाच्या हातात, प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या डोक्यात नवीन नवीन कल्पना असतात. त्या कल्पना आपण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक मनाचा निग्रह लागतो, इच्छा लागते, आणि ऑफकोर्स घरच्यांचं पाठबळ तर लागतं. पण तुम्ही चांगली गोष्ट करत असाल तर घरच्यांचं पाठबळ ऑफकोर्स मिळतं आणि मिळेलच. तेव्हा आपल्या मनातल्या उत्तम कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्यालाही आनंद होतो, आपल्या बरोबरच्या लोकांनाही आनंद होतो, मित्रांना आनंद होतो, सगळीकडे आनंद होतो. आणि दिवाळी हा आनंदाचाच सण आहे, नाही का? आता निघायची वेळ झाली आहे, पण तत्पूर्वी रचनाला आमच्यातर्फे म्हणजे रामदेव स्ट्रॉंग हिंग यांच्यातर्फे तुला एक स्पेशल, तू आता एवढं बनवायला आलीस म्हणजे तुला एक द्यायला पाहिजे ना मला. धन्यवाद. रामदेव स्ट्रॉंग हिंग तर्फे तुला ही स्पेशल गिफ्ट आहे, ती घरी घेऊन जा, वाटेत कुठे हरवू नकोस. नक्की. ओके, आता मंडळी निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.